पूर्ण करणारे भीमराव अण्णा तापकीर यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफीचं अनावरण देखील करतोय आणि याच ट्रॉफीच्या समवेत मी अण्णांना देखील विनंती करेन की आपण देखील या गोड समयी आपल्या शब्दातून या स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्या आहेत. सर्व उपस्थित क्रिकेटचे सर्व खेळाडू, आपण सर्वजण रायरेश्वर रोहिडा प्रीमियर वीकच्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी आपण भाग घेणार आहोत. 2024 दुसरं पर्व या ठिकाणी सुरू होत आहे आणि त्याची सुरुवात या ठिकाणी 12 संघ आणि 200 खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर तुमचं कौतुक करा, कारण आपण आजही क्रिकेट खेळत आहात, स्वतःला तंदुरुस्त ठेवत आहात आणि माझे मित्र आहेत अण्णाजी भूमकर, त्याचप्रमाणे संग्रामजी शिनगारे, दत्ताजी देसाई, इथं शैलेश भाऊ बाजूला, आपला संतोषजी शेडगे, उपस्थित सर्वच म्हणजे वेगवेगळ्या संघाचे वेगवेगळे आलेले कॅप्टन असतील सर्वजण. खरं तर प्रत्येक खेळ हा माणसाला स्वतःला आनंद देतो आणि तो आपण दुसऱ्यालाही देत असतो. आणि आपल्या या भारत देशामध्ये वेगवेगळे खेळ असतात आणि प्रत्येक खेळाची आवड असणारा तो खेळाडू तो खेळ खेळत असतो. कोणाला कबड्डीची आवड असते तो कबड्डी खेळतो, कोणाला क्रिकेटची आहे तो क्रिकेट खेळत असतो, परंतु कोणाला व्हॉलीबॉल खेळायचा असतो तो व्हॉलीबॉलचा खेळ खेळत असतो. परंतु हे झाले सांघिक खेळ. परंतु काही असे खेळ असतात की जे आपण व्यक्तिशः स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या बलबुत्यावर ते जिंकत असतो. कुस्ती असा खेळ आहे की तो स्वतःलाच खेळावा लागत असतो. कराटे बी त्याच प्रकारे, बॉक्सिंग बी तसंच आपल्याला खेळावा लागतो. तो आपल्या शक्तीचा, बुद्धी कौशल्याचा तो खेळ असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा जो चांगला खेळतो, जो चांगला तयारी करतो, जो चांगला मेहनत करतो तो यशस्वी या ठिकाणी होत असतो. परंतु क्रिकेटमध्ये 11 खेळाडू असतात आणि प्रत्येक खेळाडूला त्याच्या असणाऱ्या आवडीनुसार किंवा त्याच्या असणाऱ्या खेळानुसार तो संघचालक, तो कॅप्टन त्याला त्या ठिकाणी त्या जागेवर नेमणूक करत असतो. कोणाला बॉलर असतो, कोण बॅट्समन असतो, कोण पहिल्या फळीला येत असतो, कोण दुसऱ्या फळीला येवश्य वाटत असतो. कारण क्रिकेटची स्पर्धा म्हणलं की आता आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये जर आपण भारत आणि इतर कोणत्याही देशाची क्रिकेटची स्पर्धा असते तर सकाळपासूनच लाईन लागते त्या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा पाहण्यासाठी. एवढा मोठा आपण त्या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धेला मानत असतो. आणि जरी आपण या ठिकाणी आपल्या रायरेश्वर आणि रोहिडा याच्या वतीने जी आपण लीग आता सुरू करत आहोत, याला सुद्धा मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी भेटत असतो. आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातून, तालुक्यातून या ठिकाणी आलेला आहात. प्रत्येक खेळाडू त्याची स्वतःच्या पात्रतेनुसार तो खेळत असतो. आणि मग क्रिकेटमध्ये काही असं असतं की चांगला बॉलरने जर विकेट घेतला तरी तो संघ कधी कधी जिंकत असतो. कधी एखाद्या बॅट्समनने जर चांगल्या प्रकारे जर त्या ठिकाणी रन काढले आणि त्याचा एवढा मोठा डोंगर उभा केला तर तो संघ जिंकत असतो. म्हणजे या ठिकाणी बॉलर आणि बॅट्समनला या क्रिकेटमध्ये जास्त महत्व असतं. आमचे विकेट किपर असतो पाठीमागून कॅच घ्यायला, इकडून लागला असतो तर सर्वांनाच, परंतु ज्याची वावा होत जाते ते म्हणजे बॉलर आणि बॅट्समनची त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कॅच जर एखादा विलक्षण घेतला असेल तो मी बाउंड्रीवर घेतला, पाठीमागे एक बाउंड्रीवर कॅच घेतला, आपलातून तो सूर्यकुमारांनी घेतला, आपलातून कॅच घेतला, त्याची वावा संपूर्ण भारत देशामध्ये झाले, क्रिकेट विश्वामध्ये त्याची त्या ठिकाणी वावा झालेली आहे. मग असे काही कॅच असतात
की त्याचं कौतुक म्हणजे विश्वामध्ये होत असतं आणि क्रिकेटमध्ये सुद्धा ते नाव आवर्जून घेतलं जात असतं. अशा प्रकारे खेळ असतो. काहींनी जर 8 6 मारले तर त्याचं कौतुक कायमस्वरूपी ते राहत असतं. काहींनी 4 6 मारले त्याचं कौतुक राहत असतं. अशा प्रकारे खेळाचं महत्व हे या ठिकाणी आपण जाणत असतो. चांगला खेळ आपल्याकडून खेळावा. खेळामध्ये आपल्याला मित्र चांगले मिळत असतात. आपल्याला चांगल्या प्रकारचे संगडी मिळत असतात. आपण आता आपल्या पुण्यापुरता, भारतापुरता, महाराष्ट्रापुरता जरी विचार केला तर आपल्याला प्रत्येक जिल्ह्याचा कोणतरी आपला मित्र या ठिकाणी मिळत असतो. वेगळा मैत्री, वेगळा मित्र मिळाला तर त्याचा बी आनंद आपण वेगळ्या प्रकारे घेत असतो. आणि क्रिकेट असा खेळ आहे की या खेळामधला आनंद घेण्यासाठी आपण कधी कधी आपण सकाळी इतकं लवकर उठतो, तयारी करतो. अशा पद्धतीचे आमचे देसाई सुद्धा पहा, तब्येत काय त्यांनी मला सांगितलं की मला 4 आणि 6 शिवाय मला काय जमत नाही, एवढे मी मारत असतो. म्हणजे कौतुकास्पद आहे त्यांचं. बाबा आम्ही आतापर्यंत मॅचेस खेळल्या, परंतु त्या आमच्या मॅचेस वेगळ्या आहेत. म्हणजे आम्ही आतापर्यंत नाबाद 3 काढलेले आहेत. आता चौकार मारायच्या विचारात आहे आणि त्या चौकार आता मारायचा असल्यामुळे कधी कधी तुमच्या आमच्या सारख्यांची गरज 100% भासत असते. तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद, तुमच्या जे काय तुमचं जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य आपलं अपेक्षा आहे. माझे मित्रच हे सर्वजण या ठिकाणी आहेत. चांगल्या प्रकारच्या आपण कल्पना राबवत असतो. एक चांगला संघ उभा करत असताना आता जी ट्रॉफी या ठिकाणी पाहत आहे, कारण हा जो जसा वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद होत असतो, प्रत्येकाला त्याचा आनंद येत असतो. वर्ल्ड कप केला की त्या प्रकारचा आनंद तिथे घेत असतो. परंतु आमच्या सुद्धा या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हा जर कप जिंकला तर वर्ल्ड कप इतका आनंद त्या बॅट्समन बॉलरला होत असतो. कारण हा कोणताही खेळ हा आनंद देत असतो. म्हणून आनंद देत असताना खरं तर स्वतः घेत असतात, दुसऱ्याला द्या, स्वतः आनंदी राहा, स्वतःची तब्येत चांगली ठेवावी. मला बोलत असताना सांगितलं की तुम्हाला काहीतरी आता तिथं भरपूर प्रमाणे सत्कारामध्ये मिळालेलं आहे. म्हणजे मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जे काय ट्रॉफी आहे त्याच्यामध्ये तुम्ही विकेट काढलेली आहे, पण माझी काही त्याच्यावर विकेट पडलेली नाही. म्हणजे हे लक्षात ठेवा. म्हणजे ते त्रिफळा काढलेला आहे, ती विकेट काय माझी पडलेली नाही. जो खेळाडू पावित्र्यामध्ये बॅट्स घेऊन उभा आहे तो आता मी उभा आहे की मला चौकार मारायचा आहे, म्हणून मी तो चौकाराचा प्रयत्न मी या ठिकाणी करत आहे. म्हणजे शैलेश भाऊ, तुझ्या भाषेत आता तू जर सांगितलं त्याच्यामुळं मी बोलत आहे. आणि त्याच्यामधला जो सकस आहार आहे, तो सकस आहार मी योग्य तो असेल तोच खाईल. कारण मला एक माहिती आहे की अनिल भाऊने दिलं म्हणतो, अनिल भाऊ माझ्या तब्येतीचा विचार अवश्य करतो आणि तो त्याच्या पद्धतीने तो असणार आहे. आणि मला एकच माहिती आहे की माझ्या तब्येतीचा घेर किती वाढवायचा आणि किती कमी करायचा हे माझ्या हातात आहे. माझं वजन किती वाढवायचं आणि किती कमी करायचं माझ्या हातात आहे. पहा, आपला एक खेळाडू म्हणजे मला वाटतं ह्याच्यामध्ये कुस्तीच्या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भोगाट, मला वाटतं आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये ऑलिम्पिक मध्ये काहीतरी ग्रॅमनी 100 ग्रॅमचं महत्व काय असतं बघा. रात्रभर त्या मुलीला झोप आली नसेल किंवा तिला त्याच्या आयुष्यभर ती खंत तिच्या मनाला जाते. खेळ जिंकला आणि ती स्वतः हरली म्हणून तिचं जे वाक्य आलं होतं. त्यामुळे स्वतःच्या तब्येतीचं सुद्धा महत्व तुम्ही ओळखावं. किमान काही असो, क्रिकेट खेळताय म्हणून तब्येत चांगली ठेवायची की आता नाही, स्वतःला चांगलं वाटावं यासाठी तुमची तब्येत प्रत्येकाने चांगली ठेवावी. आज तुम्ही क्रिकेट खेळत असताना तुम्हाला रोजचा जो सराव असतो त्या सरावामध्ये तुम्हाला तुमच्या तब्येतीला योग्य ते आहार तुम्ही घेत असता. परंतु जोपर्यंत तुम्ही चालत आहात तोपर्यंत ती तब्येत तुमच्या बरोबर चालणार आहे. त्यामुळे तुमच्या असणाऱ्या तब्येतीकडे तुम्ही लक्ष द्यावं. नाहीतर आमचे पोर शिक्षण मारतात परंतु तब्येत काय तुमची वाढलेली काही कमी होत नाही. ज्यावेळेस पुढच्या वर्षी येऊ त्यावेळेस तुमची वाढलेली ढेर आज गेलेली दिसेल ही या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. तुम्हा सर्वांना या ठिकाणी मनापासून खूप खूप अशा शुभेच्छा व्यक्त करतो व या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद अण्णा. फार